नमस्कार प्रिय भक्तांनो, भक्ती साधना या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, दिवाळी सुरू आहे. वसुबारस आणि धनत्रयोदशी होऊन गेले. त्याबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये ऐकलंच होतं. पण मित्रांनो, तुम्हाला कधी हे समजलंय का? हा प्रश्न कधी पडलाय का? आपण सण साजरे करतो, पण त्यामागची खरी श्रद्धा काय आहे? ती श्रद्धा कधी समजून घेतलीये का? आपण का सण साजरे करतो? फक्त आनंदासाठी की काही गूढ कारण आहे? लहानपणी दिवाळी म्हणजे फटाके, रंग, खाण्यापिण्याचा आनंद. पण आज जेव्हा आपण मोठे झालो, तेव्हा त्यामागचा अर्थ जास्त स्पष्ट होतो. सण म्हणजे काय? सण हे संस्कृती, धर्म आणि समाज यांचे प्रतिबिंब आहेत. प्रत्येक सणाचा काही उद्देश असतो. धार्मिक उद्देश, देवपूजन, आध्यात्मिक शिकवण, ऋतूंशी संबंध, निसर्ग बदलाची जाणीव, हवामान, पिके, कुटुंब व समाज, एकत्र येणे, बंध दृढ करणे, आनंद वाटणे. सणांचे प्रकार कोणते असतात? पहिले असतात धार्मिक सण. दिवाळी, लक्ष्मीपूजन, श्रीरामाची परतफेड. गणेशोत्सव, विघ्नहर्ता गणेशाची पूजा. होळी, रंगांचा उत्सव, वसंत ऋतू. दुसरे असतात ऋतू संबंधित सण. मकर संक्रांती, सूर्याची नवी दिशा, पिकांच्या पर्वणी. वसंतोत्सव, वसंत ऋतूचे स्वागत. तिसरे असतात कुटुंबीय आणि समाज सण. लग्न, वाढदिवस, 12 मासे. यामुळे सामाजिक बंध दृढ होण्यास मदत होते. श्रद्धा जर नसेल ना, तर फक्त दिवस साजरा करणं म्हणजे सण वाटू शकतो. पण श्रद्धा आपल्याला आध्यात्मिक शांती देते, जीवनमूल्ये जपण्यास मदत करते, कुटुंब व समाजातील नातेसंबंध मजबूत करते. थोडक्यात उदाहरणं देते. दिवाळीमुळे आनंद, लक्ष्मीपूजन, घर स्वच्छ होणे आणि आत्मपरीक्षण अशा बऱ्याच गोष्टी साधल्या जातात. गणेशोत्सवामुळे काय होतं? विघ्नहर्त्या गणेशाची पूजा होते, नवीन प्रकल्प सुरू करण्याची शुभकामना मिळते. आणि होळी, रंगाचा आनंद, वसंत ऋतूचं स्वागत आणि मनोभावनेतून नकार दूर करणे या गोष्टी साध्य केल्या जाऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला हळूहळू समजेल की सण केवळ उत्सव नाही, तर जीवन, मूल्ये, श्रद्धा आणि सामाजिक बंधांचे उत्सव आहेत. आपण पाहिलं की सण म्हणजे फक्त उत्सव नाहीयेत, तर श्रद्धा, संस्कार आणि समाजाचा उत्सव आहे. आता आपण पाहूयात प्रत्येक सणाची प्राचीन कथा आणि त्यामागची श्रद्धा कशी तयार झाली. प्राचीन ग्रंथ, पुराण आणि लोककथा हे सणांचा पाया आहेत. प्रत्येक सणाची कथा आपल्याला धर्म, नैतिकता, निसर्गाशी संतुलन आणि अध्यात्म शिकवते. काही उदाहरण सांगते. दिवाळी. दिवाळीची कथा काय? श्रीरामाचं अयोध्येत परत येणं, रावणावर विजय. आणि श्रद्धा, अंधकारावर प्रकाशाचा विजय, ज्ञान आणि समृद्धीची पूजा. होळीचं असं आहे की हिरण्यकश्यप, प्रल्हाद आणि होलिका यांची गोष्ट आहे. याच्यातल्या श्रद्धेचं काय आहे? वाईटावर चांगल्याचा विजय, मनाचं शुद्धीकरण. आणि आपला सर्वांचा लाडका आवडता गणेशोत्सव. याच्यामध्ये गणेशाच्या जन्मकथाचा आहे आणि विघ्नहर्ता म्हणून त्याची पूजा केली जाते. आणि गणपतीच्या श्रद्धेचं, या पूजेचं काय महत्व आहे? अडचणी दूर करणे, नवीन कार्याची शुभकामना करणे. ऋतू आणि निसर्गाशीही सणांचा संबंध असतो. सण फक्त देवपूजन नाहीये, तर निसर्ग आणि ऋतूंशीही जोडलेले आहेत. उदाहरण, मकर संक्रांती. सूर्य उत्तरायणात जातो, पिकांच्या संपूर्ण चक्राचा उत्सव आहे. याच्यातली श्रद्धा काय आहे? सूर्याची कृपा मिळवणे, संपत्ती आणि आरोग्य वृद्धिंगत करणे. वसंतोत्सव किंवा होळी. यामध्ये वसंत ऋतूचं स्वागत केलं जातं, नैसर्गिक सुंदरतेची जाणीव आपल्याला होते. आणि यातली श्रद्धा आहे नवीन जीवनाचं स्वागत आणि मनात आनंदाची जाणीव होणे. कुटुंबीय आणि सामाजिक श्रद्धा सुद्धा खूप महत्वाची आहे.
सणांचा एक महत्वाचा भाग आहे समाज आणि कुटुंबातील बंध दृढ करणे. उदाहरण, लग्न आणि वाढदिवस असेल तर त्यात काय होतं? आनंद वाटला जातो, बंध दृढ केले जातात. बारामासे आणि पिकांची पर्वणी, यामुळे सामाजिक सहकार्य आणि नैसर्गिक संतुलन जपलं जातं. सणांच्या बऱ्याच कथा असतात आणि त्याच्यातून आपल्याला जीवनमूल्य शिकायला मिळतात. या प्राचीन कथा आपल्याला शिकवतात. पहिली गोष्ट आहे धैर्य. ती आपल्याला शिकायला मिळते रावणावर श्रीरामाचा विजय या गोष्टीतून. दुसरी गोष्ट आहे सत्य आणि भक्ती. प्रल्हादाच्या होळीची जी कथा आहे त्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं. आणि तिसरी गोष्ट आहे आध्यात्मिक शुद्धता. लक्ष्मीपूजन, गणेशपूजन यातून आपल्याला याची जाणीव होते. या कथा केवळ मनोरंजन नाही तर नैतिक शिक्षण आणि आध्यात्मिक मार्गदर्शन देतात. प्राचीन कथा आणि लोककथा सणांच्या श्रद्धेचा पाया आहेत. प्रत्येक सण आपल्याला जीवनातील मूल्ये, समाजातील नातेसंबंध आणि निसर्गाशी संतुलन शिकवतो. आपण पाहिलं की सणांमागच्या प्राचीन कथा आहेत, श्रद्धा आहे, निसर्गाशी संबंध आहे. आता आपण पाहूयात की सण साजरे करताना खरी श्रद्धा कशी जपावी आणि त्याचा अनुभव जीवनात कसा बदल करतो. मनाची शुद्धी ही श्रद्धेची खरी सुरुवात आहे. फक्त बाह्य औपचारिकता करणे पुरेसे नाही. मन शुद्ध, भक्तिभावपूर्ण आणि सकारात्मक असावे. दिवाळीमध्ये फक्त फटाके उडवणे नाही, मनाने लक्ष्मी देवीची पूजा करणे यात खरं गमक आहे. गणेशोत्सवात फक्त मूर्ती सजवणे नाही, मनाने विघ्न दूर करण्याची प्रार्थना करणे हे आहे. काही धार्मिक नियम आणि प्रथा जाणून घेऊयात. नियम पाळणे म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर शिस्त आणि श्रद्धा जपणे. काही नियम असे असतात. पहिला, स्वच्छता. पूजा करण्यापूर्वी घर, देवघर स्वच्छ करणे. दुसरा, योग्य वेळ. देवपूजन किंवा सणाचे शुभ मुहूर्त पाळणे. तिसरा, आचरण. प्रेम, संयम आणि नम्रतेने पूजा करणे. या नियमांमुळे मन शांत, श्रद्धा अधिक दृढ होते. श्रद्धेचा एक महत्वाचा भाग म्हणजे आनंद आणि संपत्ती वाटणे. गरीब व गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करणे. पर्यावरणाचे रक्षण करणे. फटाके कमी करणे. निसर्गाशी संतुलन राखणे. त्यामुळे श्रद्धा केवळ अंतर्गतच नाही तर सामाजिक दृष्ट्या परिणामकारक होते. प्रत्येक सण आपल्याला आध्यात्मिक आणि नैतिक मूल्य शिकवतो. मुख्य शिकवण अशी असते, आनंद वाटणे, स्वतःसाठी नव्हे इतरांसाठीही. नातेसंबंध दृढ करणे. कुटुंब, समाज, मित्र, निसर्ग आणि जीवनाशी संतुलन. ऋतू, सूर्य, पिके, चंद्र यांचा आदर. मनाची शुद्धता. वाईट वृत्ती दूर करणे. सण साजरे करून आपण स्वतःचा आध्यात्मिक अनुभव आणि मानसिक शांतता वाढवतो. उदाहरण देऊन सांगते. दिवाळीत घर स्वच्छ करून पूजा केल्याने मन शांत होते. होळी साजरी करून रंग आणि आनंद वाटल्यामुळे नकारात्मकता दूर होते. गणेशोत्सवात भक्तिभावाने मूर्तीपूजा केल्याने नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळते. खरी श्रद्धा फक्त कृत्य किंवा विधींमध्ये नाहीये, तर मन, आचरण आणि सामाजिक दायित्वात असते. श्रद्धा जपल्यास सण आध्यात्मिक शांती, आनंद आणि जीवनमूल्यांची जाणीव देतात. आपण सण साजरे केले, पूजा केली, आनंदही घेतला, पण त्यानंतर आपण स्वतःशी संवाद साधतो का? सणाचा अनुभव फक्त दिवस संपल्यावर विसरला जाणारा नाहीये, तर त्याचा आध्यात्मिक आणि मानसिक परिणाम समजून घेणे गरजेचे आहे. आत्मसंवादाचं महत्व काय आहे? प्रत्येक सणानंतर थोडा वेळ स्वतःसाठी ठेवणं महत्वाचं आहे. आपण स्वतःला काही प्रश्न विचारावेत. मी आज सणानिमित्त काय शिकलो? माझ्या मनाची शुद्धी झाली का? मी इतरांसोबत आनंद वाटला का? माझ्या जीवनात कोणत्या बदलांची सुरुवात झाली? हा संवाद आपल्याला श्रद्धेची खरी जाणीव आणि सणांचा अर्थ समजायला मदत करतो.
सणानंतर मनातल्या नकारात्मक विचारांना दूर करण्याची संधी असते. उदाहरण, दिवाळीनंतर घर स्वच्छ आणि शांत असल्यामुळे मन शांत होते. गणेशोत्सवानंतर नवीन प्रकल्प सुरू करण्याची प्रेरणा मिळते. होळी साजरी केल्याने मनातील राग, द्वेष आणि नकारात्मकता कमी होते. अनुभवातून आत्मशुद्धी ही संपूर्ण श्रद्धेचा मुख्य भाग आहे. सण फक्त काही तासांचा उत्सव नाहीये, तर जीवनावर खोल परिणाम करणारा अनुभव आहे. श्रद्धा जपल्यानं कुटुंबातील बंध दृढ होतात, समाजातील एकात्मता वाढते, निसर्ग आणि जीवनाशी संतुलन राखले जाते, मानसिक शांती आणि आनंदही वाढतो. सणांचा अनुभव सतत टिकवण्यासाठी, कायम ठेवण्यासाठी काही टिप्स सांगते. पहिली गोष्ट, आभार व्यक्त करा. देवाचे, कुटुंबाचे, मित्रमैत्रिणींचे, निसर्गाचे. दुसरी गोष्ट, छोट्या क्रियांमध्ये श्रद्धा जपणे. रोजची साधी पूजा, दान किंवा सकारात्मक विचार करा. तिसरी गोष्ट, आध्यात्मिक आत्मपरीक्षण. स्वतःला आठवण करून देणे की सणाचा खरा उद्देश केवळ आनंद नाहीये. श्रद्धा आणि शिकवण या गोष्टी सुद्धा तितक्याच किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्वाच्या आहेत. सण म्हणजे फक्त फटाके, रंग आणि आनंद नव्हे, तर श्रद्धा, जीवनमूल्ये, समाज आणि मनाची शांती यांचा संगम आहे. सण साजरे करून, अनुभवांतून शिकून आणि आत्मसंवाद साधून आपण आध्यात्मिक आणि मानसिक समृद्धी मिळवतो. प्रत्येक सण आपल्याला जीवनात एक नवीन सुरुवात आणि आध्यात्मिक शिकवण घेऊन येतो. मित्रांनो, मी आशा करते की सणांमागची खरी भावना तुमची काय असायला हवी हे तुम्हाला याच्यातून नक्कीच जाणवलं असेल. दिवाळी आपण साजरी करतोच आहोत. 2 दिवस झालेत, पण अजून 4 दिवस बाकी आहेत ना. मग या प्रत्येक दिवशी आपण आज जशी चर्चा केली तसा विचार करून बघा. या दिवाळीत वेगळं काही गवसतंय का? वेगळ्या पद्धतीने सण साजरा करता येतोय का? याचा नक्की विचार करा. आणि अर्थातच उद्या आहे नरक चतुर्दशी, तर नरक चतुर्दशीचा व्हिडिओ घेऊन मी उद्या येणारच आहे. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नकाच. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर व्हिडिओला अजिबात लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. फक्त व्हिडिओ बघून कसं चालेल? सबस्क्राईब करा, म्हणजे मला प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.